महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी, संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। शहरात गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे विविध ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत। त्यात सिंहगड रोडवरील नवशा मारुती परिसरात फुल विक्रेता ज्येष्ठ महिलेच्या अंगावर झाड पडून तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। रंजना गिरी, वय वर्ष 60, राहणार गणेशमळा, दत्तवाडी असे मृत महिलेचं नाव आहे। गिरी यांचा फुल विक्रीचा व्यवसाय होता। पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिंहगड रोडवरील नवशा मारुती मंदिराच्या मागील गल्लीत त्यांचं छोटंसं दुकान होतं, जे झाडालगतच होते। गुरुवारी झालेल्या मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे परिसरातील मोठे झाड अचानक उन्मळून गिरी यांच्या अंगावर कोसळले। या घटनेत त्या झाडाखाली अडकल्या। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी झाड बाजूला करून महिलेला बाहेर काढलं आणि तातडीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात हलवलं। मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलाय। अवकाळी पावसाच्या तडाख्यानं शहरातील विविध भागांमध्ये 82 ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्यात। वारजे, रविवार पेठ, पाटील प्लाझा, सॅलिसबरी पार्क या ठिकाणी पाणी शिरल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे। झाडपडीमुळे नागरिकांच्या दुचाकी, चारचाकी वाहनांचं मोठं नुकसान झालंय, तर एका ठिकाणी सीमा भिंत कोसळली आहे। सायंकाळी 6 वाजेपर्यंत शहरातील विविध भागांमध्ये 82 ठिकाणी झाडपडीच्या तर 6 ठिकाणी पाणी शिरल्याच्या घटनांची नोंद झाली होती। तसेच एका ठिकाणी सीमा भिंत कोसळल्याची वर्दी होती। रात्री उशिरापर्यंत अग्निशमन दलाचे जवान रस्त्यावर पडलेली झाडे बाजूला करण्याचं काम करत होते। कोंडवे, धावडे, भीमनगर येथील राधिका अपार्टमेंटच्या टेरेसवरील फ्लॅटचे लोखंडी पत्रा आणि अँगलचं छत वाऱ्यामुळे उडून रस्त्यावर पडले होते। जवानांनी घन कटावणी आणि ग्राइंडरच्या साह्यानं कापून रस्ता मोकळा केला। सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाला नाही। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।